मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच पाहिला असेल। कारण सध्या या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर सगळ्यांचाच संताप आहे आणि याचं कारण म्हणजे कोयंबतूर मधील एका 10 वर्षाच्या चिमुकलीची निर्घृण हत्येची घटना। कोयंबतूर मधील सुलूर भागात एका 10 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि याच घटनेचा तपास या अधिकाऱ्यांनी केला होता आणि या संदर्भातही पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात आली होती। मात्र त्यांच्यावर संताप व्यक्त केला जातोय याचं कारण म्हणजे पत्रकार परिषद सुरू होण्याच्या काही सेकंदाआधी त्यांचा हा हसण्याचा आणि खिदळण्याचा व्हिडिओ आणि जो की खरोखरच पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे। नेटकऱ्यांनी हा संताप व्यक्त केला आहे कारण या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विषयाची गंभीरता जाणून घेतली नाही। तामिळनाडूच्या वेस्ट झोनच्या आयजी रम्या भारती आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती आणि ही पत्रकार परिषद सुरू होण्याच्या आधीच त्यांचे हे जे काही हसण्याचे प्रसंग होते ते सगळे कॅमेरामध्ये कैद झाले आणि त्यावरूनच त्यांच्यावर प्रचंड टीका सुद्धा होते। प्रश्न एकच आहे की इतक्या गंभीर विषयावर पत्रकार परिषद असताना देखील या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना काहीच गांभीर्य किंवा संवेदनशीलता का नसावी। बरं, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याबद्दल अनेक दावे सुद्धा करण्यात आले, जसं की सोशल मीडियावर काहींचं म्हणणं होतं की हा व्हिडिओ खोटा आहे म्हणजेच AI जनरेटेड आहे, तर काहींचं म्हणणं होतं की हा व्हिडिओ खरा आहे। मग नक्की सत्य काय? तर या मागचं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही देखील काही दावे तपासून पाहिले आणि त्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं समोर आली आणि ती म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आयजी रम्या भारती यांच्यावर सगळ्यात जास्त टीका करण्यात आली होती आणि त्यांनी सुद्धा याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली। त्यांनी असं म्हटलं की हा जो हसण्याचा प्रसंग होता तो कॅमेराच्या बाहेर घडलेल्या एका प्रसंगावरून होता, त्याचा आणि या गंभीर घटनेचा किंवा पत्रकार परिषदेचा काहीही संबंध नव्हता। याचाच अर्थ काय तर हा व्हिडिओ खरा आहे, AI जनरेटेड नाही। पण प्रश्न पुन्हा तोच उपस्थित होतो की भलेही हसण्याचं कारण काहीतरी वेगळं असू देत, प्रसंग काही वेगळा असू देत, पण पत्रकार परिषद तर त्या गंभीर विषयाविषयीच होती, त्या चिमुकली बद्दलचीच होती। मग अशा वेळी सुद्धा पोलिसांनी त्यांची भूमिका जाणून, त्यांचं कर्तव्य जाणून थोडी तरी संवेदनशीलता तिथे दाखवणं गरजेचं नव्हतं का, असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत। लोकांनी नाराजीही व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी या 3ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट ऍक्शन घेतली आहे आणि त्यांना निलंबित सुद्धा केलंय। त्यामुळे दुसरीकडे लोकांनी याबद्दल समाधान सुद्धा व्यक्त केलंय। पण पुन्हा प्रश्न तोच उपस्थित होतो की जनतेचे रक्षक मानणाऱ्या पोलिसांनीच जर अशा घटनांना गांभीर्यानं नाही घेतलं तर विश्वास नक्की ठेवायचा कोणावर? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।